नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण बंडूची इजार, ठीक आहे, या पाठावरती इयत्ता 5वी या पाठावरती जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय अभ्यासणार आहे. चला डायरेक्टली जाऊया आपण स्वाध्यायाकडे. प्रश्न पहिला काय आहे? चर्चा करून उत्तरे लिहा. ठीक आहे, तर आपण विद्यार्थ्यांमध्ये तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्हाला चर्चा करायची आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला त्याची उत्तरे लिहायची. तर पहिला काय आहे? बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली. ठीक आहे, जर ती आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते? शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा. ठीक आहे, तर ह्याची चर्चा करायची आपल्याला. याचं उत्तर तुम्हाला कुठेही आत पाठामध्ये भेटणार नाही आहे. चर्चा करून त्याच्यावरती तुम्हाला उत्तर लिहावं लागेल. तर याच्यासाठी मी जे काही उत्तर काढलेलं आहे ते पाहूया आपण. बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून केली आणि ती आखूड झाली असतं काय करावं लागलं असतं? तर त्याचं पहिलं उत्तर जे आहे, ठीक आहे, एक मिनिट. तसाच कपडा इजारीच्या पायाला जोडावा लागला असता किंवा इजार कमरेत उसवून काही इंच लांब करता आली असती किंवा पायाकडील शिवण उसवून बारीक शिवण घालता आली असते. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे 3 पर्याय आपल्याकडे होते. दुसरा प्रश्न आहे, इजारीची चड्डी झाली यात चूक कोणाची होती? तर उत्तर आहे, इजारीची चड्डी झाली यात चूक सगळ्यांचीच झाली, परंतु खरी चूक बंडूच्या बायकोची झाली. कारण इजारीचे पाय प्रथम तिने कापले, ते तिने बंडूच्या बहिणीला, आईला, बंडूला सांगायला पाहिजे होते, जे की तिने सांगितलं नाही. त्यामुळे प्रथम चूक तिची झाली आणि बाकीच्यांनी इजार न पाहता पुढे इजारीचे पाय कापले. तिसरा प्रश्न आहे, बंडूच्या इजारीचे पाय 4 बोटे कापले, म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही, पण बोलताना आपण असेच बोलतो. इजारीसारखा कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवाची नावे वापरतात, त्यांची नावं सांगायची. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय प्रश्न समजून सांगतो तुम्हाला. पाय हे शक्यतो माणसाला आणि जनावरांना असते, पण इथे इजारीला पाय सांगितलेला आहे, तर ती वस्तू सजीव तर नाही आहे. मग अशा वस्तू शोधायच्या आहेत आपल्याला की ज्यांना सजीवासारखी नावे दिलेली आहेत, सजीवांच्या अवयवांची नावे दिलेली आहेत. ठीक आहे, तर यात आहेत टेबलाचे पाय, पेनची जीभ, कपाचा कान, बटाट्याचा डोळा, बाटलीचे तोंड, सुईचे नाक, कांगव्याचा दात आणि चपलेचा अंगठा. ठीक आहे, तर हे सजीव नाहीत, पण सजीवांच्या अवयवांची नावे यांना दिलेली आहेत. ठीक आहे, प्रश्न दुसरा पाहूया. खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. त्या वाक्यांचा अर्थ लिहा. ठीक आहे, तर कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत. हे शब्द खाली जिथं रिकाम्या जागा आहेत तिथं भरायचे आहेत आणि त्यांचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर पहिला काय आकडा आहे? चुलीवरच्या तव्याची पाठ काळभोर झाली होती. तर यामधला जो पाठ शब्द आहे हा इथं येऊन जाईल. चुलीवरच्या तव्याची पाठ काळभोर झाली होती. त्याचा अर्थ होतो तव्याची पाठ म्हणजे तव्याची पाठीमागची बाजू. ठीक आहे, त्यानंतर दुसरा आहे, कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला. आता कपाचा कान म्हणजे काय? कप हातात धरण्याची कडी. ठीक आहे, कपाला असं माणसासारखा कान नसतो, पण त्याच्यासाठी त्याला काय म्हणलेलं? हातात धरण्याच्या कडीला कपाचा कान असे म्हणतात. त्यानंतर आहे हा नारळ नासका निघणार. नारळाचा डोळा बघून धनव्वा म्हणाली. तर धनव्वा काय म्हणाली? हा नारळ नासका निघणार, नारळाचा डोळा बघून. ठीक आहे, नारळाला असा माणसासारखा डोळा नसतो, पण त्याचा नारळाला जे 2 डोळे असतात वरच्या शेंडीपाशी, ते बघून धनवा म्हणाली की हा नारळ नासका निघेल. याचा अर्थ काय होतो? नारळाचा डोळा म्हणजे वरच्या बाजूची खोप आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, मुसळधार पाऊस पडल्याने नदीचे पोट फुगले होते. ठीक आहे, नदीचे
पोट फुगले होते. अर्थ, नदीचे पोट म्हणजे नदीचं त्याचं भलं मोठं पात्र. त्यानंतर आहे, कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना. कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना. याचा अर्थ होतो बाटलीचे तोंड म्हणजे बाटलीचे बोच. ठीक आहे. तर आणखीन आहेत. चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या गळापर्यंत आले. ठीक आहे. चरवीला जे गंजाचा गळा म्हणजे वरची तोंडाजवळची बाजू. त्यानंतर आहे, सुईच्या नाक दोरा ओवून धोंडूमामांनी शिलाई मशीन सुरू केली. तर सुईला काय असतं? नाक. आणि सुईचे नाक म्हणजे सुईचा नेढा. ठीक आहे. त्यानंतर आहे, आंब्याच्या कोईचे केस पांढरे होईपर्यंत गणू काय चोखत राहिला. आंब्याच्या कोईचे केस म्हणजे कोईवरचे तंतू. त्यानंतर आहे, आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांनी सावली देते. ठीक आहे. तर वडाच्या झाडाला हात म्हणजे वडाच्या फांद्या. ठीक आहे. वडाचे शेकडो हात म्हणजे वडाच्या फांद्या. त्यानंतर आहे, खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला. आता खुर्चीला काय असणार आहे खाली? पाय. म्हणून मी जमिनीवर बसलो. तर खुर्चीचा पाय म्हणजे ज्यावर खुर्ची उभी असते. त्यानंतरचा जो प्रश्न आहे, ठीक आहे, थोडा विचार करण्याचा आहे. भिंतीलाही कान असतात ही म्हण आपण वापरतो. भिंतीला कपांप्रमाणे कान नसतात. ठीक आहे. तुम्ही कधी पाहिले का कपांप्रमाणे भिंतला पकडण्यासाठी कडी वगैरे असते? नाही. तरीही आपण काय म्हणतो? भिंतीला कान असतात. हे कोणत्या अर्थानं वापरलेलं आहे ते शिक्षक पालक यांच्याशी चर्चा करून सांगा. म्हणजे तुम्हाला घरी आपल्या मम्मी पप्पाशी किंवा शिक्षकांशी चर्चा करायची आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. वरीलप्रमाणे त्याच्या पैशाला पाय फुटले असेही बोलताना आपण म्हणतो. यासारखी उदाहरणे शोधायची आहेत. त्यांचा अर्थ माहीत करून घ्यायचा आहे आणि बोलण्यात त्यांचा वापर करायचा. ठीक आहे. आता त्यातलं एक आहे, पहिलं, भिंतीलाही कान असतात. हे कशासाठी म्हणलेलं आहे? आपले बोलणे कुणीही ऐकू नये. आपण खोलीत जाऊन चर्चा करतो. आपल्याला वाटते की खोलीतल्या माणसांशिवाय दुसरे कुणीही ऐकणार नाही, पण तसे नसते. कुणीतरी भिंतीच्या बाहेर लपून आपल्या गोष्टी ऐकत असतो. असा भिंतीलाही कान असतात याचा अर्थ असतो. म्हणजे ज्यावेळी आपल्याला वाटते की आपण गपचीप एखादी गोष्टीवरती चर्चा करतोय घरात बसून 4 भिंतीच्या आत, आणि आपल्याला वाटते की तिथं कोणीही नाही, पण त्या टायमाला कोणीतरी गपचीप उभारून भिंतीशेजारी ऐकत असतं. म्हणून त्यासाठी म्हणलेलं आहे भिंतीलाही कान असतात. त्यानंतर आहे, पैशाला पाय फुटले. आता याचा अर्थ काय होतो बघा? पायाने जसे आपण वाटेल तिथे धावत जाऊ शकतो, त्याचप्रमाणे पैसा वाटेल त्या कारणासाठी कुठेही खर्च झाला तर त्याला पैशाला पाय फुटले असे म्हणतात. पैशाला पाय फुटले म्हणजे पैसा काय चालत जात नाही, पण आपण जो पैसा खर्च करतो त्याच्यासाठी हा अर्थ वापरलेला आहे. पैशालाही पाय फुटले. ठीक आहे. अशा प्रकारात बंडूची इजार यावरतीचा जो स्वाध्याय होता तो आपण पाहिलेला आहे. या बाबतीत तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. थांबूया. धन्यवाद.